न्यूट्रिचार्ज डीएचए याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रोडक्ट म्हणजे पीसी छाबडाजी यांचं जे उद्देश आहे, आरसीएम कंपनी स्थापन करण्यामागचा, ही सगळी सिस्टम चालवण्याचा मागचा तो एक उद्देश आहे, नए भारत का निर्माण. आणि नए भारत का निर्माण करायचंय म्हणजे नवीन येणाऱ्या पिढीला आपण अशा काही गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या आपल्याला मिळाल्या नाहीत. नवीन पिढींना अशा काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत ज्या बनवलेलं प्रोडक्ट आपल्याकडे आहे, ते म्हणजे न्यूट्रिचार्ज डीएचए. बऱ्याच लोकांना या प्रोडक्ट विषयी माहितीच नाही. बऱ्याच लोकांना या ज्यावेळेस न्यूट्रिचार्जच्या सप्लिमेंटची सगळी ट्रेनिंग सुरू असते, ज्यावेळेस ते पिकअप सेंटरवर जातात, वंडर वर्ल्ड वर जातात आणि प्रोडक्ट बघतात, तर बरेच जण गजाननजी मला असं आढळून आलंय की न्यूट्रिचार्ज डीएचए मध्ये तुम्ही न्यूट्रिचार्ज 10 द्या, न्यूट्रिचार्ज 10 डीएचए जे वाचतात त्यांना वाटतं 10 याद आहे, हे काय प्रोडक्ट आहे. म्हणजे नाव वाचूनच बरेच जण कन्फ्युज होतात की 10 काय असेल. म्हणजे काही शिकलेली मंडळी, सुशिक्षित मंडळी, त्यांचं इंग्रजीचं नॉलेज चांगलं आहे, ते सुद्धा 10 म्हणताना मी ऐकलंय, तर ते मला बरेच जण फोन करते, सर ते आपलं 10 काय. तर ते किमान एवढं तरी माहित पाहिजे, जे जॉईन आहेत, पिकअप सेंटरवर जात आहेत. आदरणीय मुकेश कोठारी सरांनी पाठीमागच्या एका प्रशिक्षणामध्ये सांगितलं की 72 घंट्याला आपण पिकअप सेंटरला गेलं पाहिजे. दर 3 दिवसाला एकदा तरी आपली चक्कर व्हायला पाहिजे, म्हणजे नवीन प्रोडक्ट आपल्या कळतात. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीविषयी इतर काय बोलतात ते ऐकून तरी आपल्याला माहिती की प्रोडक्ट असं आहे. त्याच्या सांगण्यामागचा उद्देश हा होता. फार मोठा उद्देश असतो. एखादा मोठा लिडर जेव्हा स्टेजवर एखादी गोष्ट बोलतो तर त्याच्या पाठीमागं त्यांचा कित्येक वर्षाचा अनुभव ते सांगत असतात. बऱ्याचदा आपल्या पटकन ते लक्ष येत नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं, सर ते प्रोडक्ट आपलं हे काय काम करतं, कोणतं होतं म्हणजे न्यूट्रिचार्ज 10 एम 10. मग म्हणलं नाही, ते 10 नाही, ते डीएचए, न्यूट्रिचार्ज डीएचए म्हणतात. असे बरेच अनुभव आपले येतात. तर त्या प्रोडक्ट विषयी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस न्यूट्रिचार्ज डीएचए विषयी ज्यावेळेस ते प्रोडक्ट लॉन्च झालं, त्यावेळेसची ट्रेनिंग डॉक्टर कपिल कपूर सरांनी आम्हाला सगळ्यांना दिली, त्याविषयी माहिती सांगितली. त्यावेळेस आम्ही सुद्धा चकित झालो की असंही प्रोडक्ट असू शकते, आपल्याला माहितच नाही. मी सायन्स स्टुडंट आहे, सायन्स टीचर आहे आणि विज्ञानाविषयी वाचण्याची आवड असताना सुद्धा याविषयी बऱ्याच गोष्टीची माहिती नव्हती. जर सुशिक्षित माणसाला माहिती नसेल, कमी असेल, तर बाकी लोकांचं काही विचारायचं काम नाही. तर हे प्रोडक्ट काम कशासाठी करतंय आणि याचं भविष्य काय आहे. ज्यावेळेस लोकांमध्ये जागृती येईल, ज्यावेळेस लोकांमध्ये या गोष्टीविषयी माहिती होईल, त्यावेळेस या प्रोडक्टचं भविष्य, हे प्रोडक्ट किती मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जाऊ शकतं, आपल्याकडून शेअर होऊ शकतं, त्या अगोदरची गोष्ट आहे की त्या प्रोडक्ट विषयी आपल्याकडे इत्यंभूत माहिती असतं. त्या प्रोडक्ट विषयी आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस एखाद्या नवीन व्यक्ती, एखादा शिकलेला व्यक्ती आपल्या याविषयी विचारेल, त्यावेळेस आपल्याला पद्धतशीरपणे सांगता यायला पाहिजे. तर चला सुरू करूयात आपण न्यूट्रिचार्ज डीएचए विषयी जे आपल्याकडं माहिती आहे. न्यूट्रिचार्ज डीएचए ची माहिती कशी सांगायची, न्यूट्रिचार्ज डीएचए ची जी नवीन लोकांना याविषयी कसं सांगायचं. न्यूट्रिचार्ज डीएचए ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस आपला त्या काही गोष्टी आहेत की हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ज्यांचे ज्यांचे छायाचित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ज्यांचं स्क्रीनवर लक्ष आहे त्यांना दिसतील, बाकीच्यांना दिसायला थोडासा वेळ लागेल. अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, आयझॅक न्यूटन असेल, आर्यभट्ट असतील, श्रीनिवास रामानुज असतील, मेरी क्युरी असतील, के सिवन असतील, या सगळ्यांमध्ये एक समानता आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशातले जरी असतील, ते स्त्री पुरुष जरी असतील, काहींचे केस मोठे वाढलेले आहेत, काहींचे चेहरापट्टी जरी वेगवेगळी असेल, तरी त्यांच्यामध्ये एक समानता आहे की त्यांचा ब्रेन डेव्हलप झाला आहे. त्यांचा ब्रेन हा सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त विकसित मेंदू त्यांचा आहे. मेंदूचं वजन जवळपास सगळ्यांचं सारखं असतं, परंतु त्या मेंदूचा जो विकास असतो, हा विकास डेफिनेटली वेगवेगळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवले, या सगळ्यांचा मेंदू हा पूर्ण विकसित, जास्त विकसित झालेला होता. हे सगळेजण खूप इंटेलिजंट होते आणि आपण सगळेजण इतके इंटेलिजंट नाहीत. म्हणून आपल्याला काय असं
बसायची गरज नाही की नाही बाबा आपण काही इंटेलिजंट नाही, आपल्यामध्ये काही चमत्कार होऊ शकत नाहीत. आपल्याकडे एक चान्स आहे की आपण जरी तितके इंटेलिजंट नसलो तरी सुद्धा येणारी पिढी, ज्या भारताचं भविष्य आहे, त्या मुलांना आपण तसं इंटेलिजंट करू शकतो. त्या मुलांना आपण तितके त्यांचा ब्रेन विकसित करू शकतो. आणि आपल्या प्रत्येकाला वाटतंय की आपले जे पुढची पिढी आहे, त्या पुढच्या पिढीचं नाव जगभर जावं. आपण जिथं पोहोचू नये तिथं आपले मुलं पोहोचावेत. आणि सगळा चमत्कार होऊ शकतो. आणि चमत्कार त्यांच्या सोबतच होतो ज्यांचा चमत्कारावर विश्वास असतो. ज्या व्यक्तीचा त्याच्यावर विश्वास नाही, ती गोष्ट त्या व्यक्तीसोबत घडू शकत नाही. आणि हा चमत्कार तेव्हा होऊ शकतो जेव्हा आपण आपल्या मेंदूचा, मस्तिष्कचा, ब्रेनचा पूर्णपणे विकास करू शकतो. आणि मी तुम्हाला पुढं काही व्हिडिओज दाखवणार आहे. पुढं काही तुम्हाला मी पीपीटीज दाखवणार आहे. पुढं काही पुस्तकाचा संदर्भ येणार आहे. या सगळ्यांना ची माहिती होण्यासाठी अगोदर आपल्याला माहित पाहिजे की आपल्या मेंदूचा जो विकास असतो, हा विकास याचं पूर्ण डेव्हलपमेंट, बरंचसं डेव्हलपमेंट म्हणजे 70% डेव्हलपमेंट हा आईच्या गर्भामध्येच मेंदूचा विकास होतो. आपल्या हाताचा वगैरे 100% विकास होतो आईच्या गर्भामध्ये. परंतु मेंदूचा विकास हा 70% हा आईच्या गर्भात होतो. आणि त्यामुळं जर आपल्याला वाटत असेल की एखाद्या बाळाच्या मेंदूचा पूर्ण विकास करायचा आहे किंवा तो मुलगा इंटेलिजंट व्हावं, तर आपल्याला आई गर्भवती असतानाच त्यावर काम केलं गेलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की आपण त्या देशात राहतो, त्या संस्कृतीत राहतो, ज्या संस्कृतीला माहित आहे की ब्रेन डेव्हलपमेंट आईच्या गर्भात होतो. आपण त्या संस्कृतीत राहतो, त्या देशात राहतो, जिथं माहित आहे की गर्भसंस्कार नावाची गोष्ट असते. गर्भसंस्कार नावाची गोष्ट असते आणि त्या गर्भसंस्कार केल्या जातो. परंतु त्यामध्ये काही सुटलेले जे बिंदू आहेत, काही सुटलेल्या कड्या आहेत, त्याविषयी आपण बोलणार आहोत. गर्भसंस्कार ही संकल्पना भारतामध्ये चांगल्या प्रकारे रुजलेली आहे. आणि ती संकल्पनाच यासाठी आहे की आपल्याला माहित आहे की मेंदूचा विकास हा गर्भामध्ये होतो. आणि किती होतो तर तो 70% होतो हे सुद्धा माहित आहे. मेंदू जो बनलेला असतो हा न्यूरॉन्स न बनलेला असतो. मेंदू ज्या ज्या पेशी असतात त्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो. मेंदू न्यूरॉन्स न बनलेला असतो. आणि त्या न्यूरॉन्स च्या बनण्यामध्ये त्याचं जे मेन मॉलिक्यूल आहे, ते मॉलिक्यूल म्हणजेच डीएचए. हे मॉलिक्यूल म्हणजेच डीएचए. रेडमी वाले कुणीतरी आहेत ज्यांनी हँड रेज केलाय. बोला काय म्हणतात? चुकून त्यांचा हँड रेज झालाय. हॅलो, आवाज तुम्हाला कॅमेरा सुरू करता येईल? कदाचित त्यांचा चुकून झाला असेल हँड रेज. तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन मी दिलेला आहे. आणि जे विकसित देश आहेत, त्या विकसित देशाला हे माहित आहे, तिथल्या शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलंय की ब्रेन डेव्हलपमेंट साठी डीएचए फार गरजेचं आहे. आणि हे डीएचए 3 काम करतंय. आता आपण थोडस नोट डाऊन करून घेऊयात. 3 प्रकारचे काम डीएचए मॉलिक्यूल करते. प्रत्येक बाळासाठी डीएचए मॉलिक्यूल 3 काम करते. एक पहिलं काम आहे मेंदूचा विकास करणे. पहिलं काम ते करते ते म्हणजे मेंदूचा विकास करण्याचं काम करते डीएचए. पहिलं काम आहे त्याचं मेंदूचा विकास करणे. दुसरं काम आहे डीएचएचं मेंदूला सक्रिय करणं, ब्रेन ऍक्टिव्हेशन. पहिलं आहे ब्रेन डेव्हलपमेंट, दुसरं आहे ब्रेन ऍक्टिव्हेशन. म्हणजे ब्रेन डेव्हलप झालाय परंतु ऍक्टिव्ह सुद्धा व्हायला पाहिजे. आणि तिसरं आहे मेंदूचा जी आहे ती डागडुजी करणे, ज्याला आपण म्हणू मेंटेनन्स. जर काही पेशी मृत पावत असतील तर त्या पेशी परत सक्रिय करणं. जर पाथवे न्यूरॉन्स मध्ये असलेले जोडण्या ज्या कमी झाल्या असतील त्या जोडण्या परत करण्याचं काम डीएचए करतं. 3 काम करतं: ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि जी आपली डागडुजी असेल
मेंदूची जर काही मरम्मत करायची असेल रखरखावासाठी डीएचए काम करते. डीएचए गर्भवती महिलांना त्यांच्या भोजनातून मिळते आणि शाकाहारी महिलांना त्यांच्या गरजेच्या फक्त 11% डीएचए मिळते. म्हणजे आपण, तुम्ही आणि मी जर सिंधी समाजातून नसतील, म्हणजे सिंधी समाजातून कुणी असेल नसेल मला माहित नाही, फक्त आपल्याकडच्या सिंधी समाजाला माहित होतं की डीएचए दिल्या गेलं पाहिजे गर्भवती मातांना. म्हणून सिंधी समाजामध्ये फिश ऑइल गर्भवती मातांना दिल्या जायचं. त्यांना माहित होतं फिश ऑइल काय, परंतु जसं आपल्याकडं महिला गर्भवती राहिली की तिची विशेष काळजी घेतली जाते, तिच्या आहार विहाराचं विशेष ध्यान ठेवलं जातं, त्याप्रमाणे भारतामध्ये सिंधी समाज असा होता की जे ब्रेन डेव्हलपमेंट साठी त्या गर्भवती महिलांना काही ना काही पोषक घटक दिल्या जायचे, परंतु इतर समाजामध्ये काही दिल्या जात नव्हते. हा डीएचए जो मिळतोय एक स्पेशल मिळतं फिश ऑइल मध्ये, ज्याला मछली का तेल म्हणतात, फिश ऑइल मध्ये मिळतात. आणि फिश ऑइल हे मांसाहारी आहे आणि भरपूर समाजामध्ये मांसाहार वर्जित आहे. त्यातली त्यात गर्भवती महिलांना मांसाहार दिला जात नाही, ते थोडा शाकाहारी होतात, पचायला जड असतो, त्यामुळं गर्भवती महिला सुद्धा मांसाहार घेत नाहीत. आणि फिश ऑइलचं वैशिष्ट्य आहे, जे कोणी मासे खात असतात त्यांना माहित आहे की मासळी बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंध येत असतो, मासळीचा फार दुर्गंध येत असतो, त्यामुळे जी महिला अगोदरच गर्भावस्थेमुळे जिला उलट्या होतात त्या महिलेला जर पुन्हा फिश ऑइल जर दिलं तर तिची परेशानी वाढू शकते, तिला जास्त उलट्या येऊ शकतात. त्यामुळं त्याला फिश ऑइल देणं अतिशय कठीण काम आहे. दुसरा प्रॉब्लेम यामध्ये हा येतो की फिश ऑइल मध्ये खूप सारे हानिकारक केमिकल्स असतात. म्हणजे जे जलप्रदूषण झालंय त्या जलप्रदूषणामुळे माशामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्या माशाच्या शरीरात जातात आणि ते त्या फिश ऑइल मध्ये येतात. पुढं पुढं जसं संशोधन जसं वाढत गेलं तसं लक्षात आलं की काही माशामध्येच डीएचए जास्त प्रमाणात आढळते, बऱ्याचशा माशामध्ये डीएचए आढळत नाही. मग हे लक्षात आलं की या माशामध्ये जे डीएचए आढळतंय हे डीएचए त्यांच्या शरीरात यामुळे बनतंय की ते एका विशेष प्रकारचं शेवाळ खातात. पौधा, समुद्री पौधा, पौधा म्हणजे शेवाळ, तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला सांगतात की शेवाळ खातात, एक विशेष प्रकारचं शेवाळ खातात. आणि त्या शेवाळामुळं त्या माशामध्ये डीएचए तयार होते. म्हणजे डीएचएचा जो ऍक्च्युअल सोर्स आहे, जो मूळ सोर्स आहे, तो मासे नसून तो आहे शेवाळ. त्या समुद्री शेवाळामध्ये आपल्याला शाकाहारी डीएचए मिळू शकते, परंतु ती टेक्नॉलॉजी नसल्यामुळं, ते तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळं इतक्या खोल समुद्रात जाऊन ते शेवाळ काढून आणणं, त्या शेवाळामधून त्या फिश डीएचए बाजूला करणं शक्य नसल्यामुळं आतापर्यंत मागच्या काही वर्षापर्यंत सुद्धा फिश ऑइलच हा एकमेव सोर्स डीएचए साठी मानला जात होता. परंतु न्यूट्रीचार्जनं अमेरिकी कंपनी सोबत टायअप करून शाकाहारी सोर्सचं डीएचए भारतामध्ये पहिल्यांदा उपलब्ध केलंय. पहिल्यांदा शाकाहारी सोर्सचं डीएचए न्यूट्रीचार्जनं आणलंय. आणि दुसरं परत एक वैशिष्ट्यपूर्ण काम केलंय की ज्या आपल्याकडं ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत ना सॉफ्ट कॅप्सूल्स, या सॉफ्ट कॅप्सूल्स जिलेटिनने बनलेले असतात. त्या सॉफ्ट कॅप्सूल जिलेटिन म्हणजे पशूंच्या हाडापासून बनवलेल्या असतात. ज्याही तुम्हाला मेडिकलवर सॉफ्ट कॅप्सूल दिसतील त्या सगळ्याच्या सगळ्या कॅप्सूल या जनावरांच्या हाडापासून बनवलेल्या असतात. म्हणजे सर्वसामान्यपणे दिसणारा कॅप्सूल कुठल्या, एक कॅप्सूल आहे आपलं सर्दी झाल्यानंतर आपण ती पिळतो, गरम पाण्यामधून तिचं वाफ घेतो. दुसरी एक कॅप्सूल आहे आपण डोळ्यामध्ये काही झाल्यानंतर लिंबोळी म्हणतात आपल्याकडं, ती घालतो. हे सगळे जिलेटिनने बनलेले असतात. त्यानंतर काही आपल्याकडं कॅप्सूल मिळतात व्हिटॅमिन ईच्या,
त्या सुद्धा जिलेटिन पासून बनलेल्या असतात. म्हणजे मधातला सोर्स जरी बऱ्याचदा शाकाहारी जरी असेल तरी सुद्धा बाहेरचं जे शेल आहे, बाहेरचं जे कॅप्सूल बनवलेलं आहे, हे मात्र नॉन व्हेजचं बनलेले असतं. मग यावरचा उपाय एकच आहे की कॅरागिना नावाचं परत एक समुद्री शेवाळ आहे, ज्यापासून आपण व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल बनवू शकतो. न्यूट्रीचार्ज DHA बाहेरचं शेल हे कॅरागिनांना बनवलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा व्हेजिटेरियन आहे आणि मधलं त्याच्या आत असलेलं DHA सुद्धा हे शाकाहारीच आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा शाकाहारी आहे. आपलं DHA सुद्धा 100% शाकाहारी आणि बाहेरचं कॅप्सूल सुद्धा शाकाहारी आहे. जर मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंट हा गर्भावस्थेतच होत असेल तर आपल्याला DHA त्या मुलाला देण्यासाठी आपल्याला त्याच्या आईला DHA द्यावं लागेल. आणि किती पाहिजे? तर दररोज 400 मिलीग्रॅम DHA गर्भवती आईला मिळालं पाहिजे. त्यासाठी न्यूट्रीचार्ज DHA त्याच्या आईला खाऊ घालायचं आणि जसं त्या बाळाला ऑक्सिजन आणि इतर पोषक घटक प्लेसेंटाद्वारे मिळतात, ज्याला आपण नाळ म्हणतो, तर त्या नाळेमधून त्या बालकाला, त्या गर्भस्थ शिशूला आपल्याला DHA त्या नाळेद्वारे मिळते. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की गर्भावस्थेमध्ये जर आम्हाला DHA द्यायचं तर डॉक्टरांना विचारावं लागेल. बरेचदा बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा DHAच्या वेळेस मॅक्झिमम लोक म्हणतात की आम्हाला डॉक्टरांना विचारावं लागेल. तर तुम्ही त्यांना विचारा की कुठल्या डॉक्टरांना विचारायचं, पुण्याच्या, मुंबईच्या, दिल्लीच्या, कुठल्या डॉक्टरांना विचारायचं. कारण की त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या शहरात सुरू असेल तर मित्रांनो, ही अडचण आपली दूर होऊ शकते, दूर केल्या गेली आहे. ज्यावेळेस कुणी म्हणाल की मला DHA विषयी विचारायचं आहे डॉक्टरांना, त्यावेळेस तुम्ही काही व्हिडिओज त्यांना दाखवा. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या वेबसाईटला मिळतील. आपल्या वेबसाईटला कुठे मिळतील मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळे व्हिडिओज आपल्याला, जस्ट अ मिनिट, मी आता सुरू केले होते. आपण न्यूट्रीचार्ज वेबसाईटला गेल्यानंतर मी तुम्हाला शेअरच करतोय म्हणजे लक्षात येऊन जाईल. तुम्हाला जर म्हणलं की आम्हाला डॉक्टरांना दाखवायचं तर तुम्ही म्हणा की आपण डॉक्टरांना दाखवून विचारू, पण त्या अगोदर काही चांगल्या डॉक्टरांचा मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. आणि तुम्ही nutricha.in या वेबसाईटला गेले, तुम्हाला दिसत असेल स्क्रीन. यस, अर्जुनची स्क्रीन दिसते न्यूट्रीचार्जची. यस, हे मी तुम्हाला डायरेक्ट गुगल वर आणलंय. इथं व्हिडिओज नावाचं फोल्डर आहे आणि डॉक्टर किंवा गायनाकोलॉजिस्ट व्हिडिओ लायब्ररी या व्हिडिओज मध्ये आल्यानंतर आपल्याला ती दिसते. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्टर्स काय म्हणतात या प्रोडक्ट विषयी, गायनाकोलॉजिस्ट काय म्हणतात हे आपल्या इथे सापडतं. तुम्ही मला न्यूट्रीच्या व्ह्यू साठी सुद्धा तुम्हाला मुंबईचे डॉक्टर दिसतील आणि न्यूट्रीच्या DHA साठी तुम्हाला इथे डॉक्टर. हे व्हिडिओज तुम्ही दाखवू शकता. या आहेत डॉक्टर स्मिता शहा, पुण्याच्या गायनाकोलॉजिस्ट आहेत. त्यांना खूप मोठा अनुभव आहे. त्यानंतर आपल्याकडं दिल्लीच्या डॉक्टर शारदा जैन आहेत, मुंबईच्या डॉक्टर मीना कामत आहेत, पुण्याच्या पण डॉक्टर आहेत. म्हणजे मुंबई, पुणे, दिल्ली ह्या मोठमोठ्या डॉक्टर सपना वर्मा आहेत मुंबईच्या. ह्या सगळ्या डॉक्टरांचे व्हिडिओ आपल्या इथे पाहायला मिळतील. आपण पाहू डॉक्टर शारदा जैन या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आपल्याला
दिसलं डीएचे टेस्टिमोनियल एक डॉक्टर शारदा जैन गायनाकोलॉजिस्ट गगन विहार दिल्ली येथे त्यांचं हॉस्पिटल आहे. तुम्ही नंतर ते गुगलला जाऊन सुद्धा चेक करू शकता. पाहूयात ते काय म्हणतात. I'm Dr. Sharda Jain. I'm a gynecologist. I'm also Secretary General of Delhi Gynecologist Forum. I've spent 2 decades teaching at PGI Chandigarh and at Lady Hari Medical College. My clinic Life Care Center is situated in Delhi at Gagan Vihar. मैं आज आपको DHA की इम्पोर्टेंस के बारे में बताना चाहूँगी. बहुत वैल्यूएबल इंफॉर्मेशन आपके साथ शेयर करना चाहूँगी. DHA एक ऐसा मॉलिक्यूल है जो कि शरीर के लिए बहुत ही वाइटल है, जो कि ह्यूमन ब्रेन का एक बहुत ही इंपॉर्टेंट कंपोनेंट है. एक विशेष बात और, बच्चे का जो ब्रेन डेवलपमेंट है वो सेकेंड हाफ ऑफ प्रेगनेंसी से शुरू होकर फर्स्ट 18 मंथ्स आफ्टर डिलीवरी तक रहता है. अकॉर्डिंग टू मी DHA इज मस्ट फॉर एवरी प्रेग्नेंट वुमन. जब महिला DHA का सेवन शुरू करती है तो प्लेसेंटा के माध्यम से ये शिशु के पास पहुंचता है और उसके ब्रेन के डेवलपमेंट में बहुत ही सहायक होता है. पूरे विश्व में DHA के ऊपर बहुत रिसर्च हुई है और ये पाया गया है कि 400 मिलीग्राम DHA रोजाना लेने से बच्चे का ब्रेन का डेवलपमेंट बहुत अच्छा होता है, उसकी विजुअल इक्विटी अच्छी होती है और उसकी लैंग्वेज पावर भी अच्छी होती है. अगर कोई वेजिटेरियन सोर्स DHA का होता है तो भारतीय गर्भवती महिलाओं के लिए बहुत ही उपयोगी साबित होगा, खासकर उनके बच्चों के ब्रेन डेवलपमेंट के लिए. That is why I recommend DHA to all pregnant women whom I treat and who are under my care. ते फक्त ते असं म्हणू शकत नाही. काय म्हणू शकत नाही ते की तुम्ही न्यूट्रिचार्ज DHA घ्या असं तर म्हणू शकत नाही. त्या फक्त म्हणतायत की तुम्ही प्रत्येक भारतीय महिलांनी जी गर्भवती महिला आहे त्या महिलांनी DHA घ्यावं आणि माझ्याकडे ज्या महिला येतात त्यांना मी DHA प्रिफर करते. त्या होत्या डॉक्टर शारदा जैन दिल्लीच्या आणि या आहेत डॉक्टर मीना कामत मुंबईच्या. या काय म्हणतात आपण पाहूया. नमस्ते, मेरा नाम डॉक्टर मीना कामत है. मैं गए 20 साल से बोरीवली वेस्ट मुंबई में गायनेकोलॉजिस्ट और ऑब्स्टेट्रिशियन हूँ. आइए आज आपको DHA और गर्भवती महिलाओं में उसके महत्व के बारे में बात करूं. DHA मॉलिक्यूल ये बहुत महत्वपूर्ण मॉलिक्यूल है जो गर्भ में पल रहे शिशु के दिमागी विकास के लिए बहुत जरूरी है. मेरा मानना है कि गर्भवती महिला को रोजाना 400 मिलीग्राम DHA लेना जरूरी है. मग प्रश्न हा येतो की आपल्याकडे डॉक्टर याविषयी का बोलत नाहीत. आपल्याकडचे डॉक्टर याविषयी का सांगत नाहीत. तर आपल्याकडं सगळ्यात अगोदर डॉक्टरांचा ज्या गायनाकोलॉजिस्ट असतात ते ज्यावेळेस आईचं चेकअप करतात त्यावेळेस लक्षात आहे की यांच्यामध्ये HBची कमतरता आहे, यांच्याकडे कॅल्शियम नाही, बाळाचा विकास नीट होत नाही, बाळाचं शरीरच नीट तयार होत नाही. म्हणून त्यांचा फोकस असतो अगोदर आईचा HB वाढवणं, बाळाचं वजन वाढवणं, बाळाचं आईचं वजन व्यवस्थित ठेवणं यावर डॉक्टरांचा फोकस असतो. आणि ते त्यासाठी आयरनच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, ज्या ज्या कमतरता आहेत आईच्या आहारामध्ये त्याच्या सगळ्या टॅबलेट सिरप लिहून देतात आणि त्यांना लक्षात आहे की मी आणखी जर परत काही यांना सजेस्ट करू तर ते यांची फारच गोळ्या औषध देतात. हे डॉक्टर जे का दिल्यानंतर इतकं सारं दिलं की हे कसं घेऊ मी. त्यामुळं डॉक्टर त्यांची प्रॅक्टिससाठी यावर जास्त देत नाही, जास्त फोकस केल्या जात नाही. पण तुम्ही डेफिनेटली जर डॉक्टरांना विचारलं की मला माझ्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट साठी काही घेता येईल का डॉक्टर, तर 100% डॉक्टर म्हणतात हा बिलकुल तुम्हाला DHA घेता येईल. आणि ते जे DHA रेकमेंड करतात 120 मिलीग्रॅम 100 मिलीग्रॅम अशा मिलीग्रॅमच्या टॅबलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्या की जिलेटिनच्या कॅप्सूल मध्ये तुम्हाला मिळतील. परंतु व्हेजिटेरियन सोर्सचं 200 मिलीग्रॅम DHA न्यूट्रीचार्ज कडे आहे. असे खूप व्हिडिओज तुम्हाला मला माहित आहे की तुम्ही DHA याचे 2 प्रकार, एक तर आपण सांगू शकतो की तुम्ही या अगोदर ज्यांना DHA दिलंय आणि ज्या पालकांना त्याचा अनुभव आलाय ते फार हौसेने याविषयी सांगतात. आता ज्यांना ज्यांना आपण शेअर केलं आहे ते ज्यावेळेस भेटतात
फिजिकल प्रोग्राम मध्ये किंवा फोन करून सांगता सर बाळा आमचं बाळ जे ना तर त्या बाळाचे डोळे एकदम स्थिर लवकर झाले, बाळ जे ना इतक्या लवकर आवाजाकडे लक्ष द्यायला लागले, बाळ इतक्या लवकर बोलायला लागलंय, हे लोकांचे अनुभव नंतर आपल्याला ऐकायला मिळतात. एक तर ब्रेन डेव्हलपमेंट आणि दुसरं त्याचं विजन. त्या बालकाचे डोळ्याची जी जडणघडण आहे, त्याची जी डोळे बनण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप छान प्रकारे होते. त्यामुळे न्यूट्रिचार्ट DHA हे अतिशय फ्युचरिस्टिक प्रोडक्ट आपल्या म्हणता येईल, भविष्यातलं प्रोडक्ट आपल्या हाती लागलेलं आहे. आणि त्या डॉक्टर मीना कामत असतील, डॉक्टर शारदा जैन असतील, या सगळ्यांचे व्हिडिओज आपण पाहू शकतो, दाखवू शकतो. बऱ्याचदा असं होतं की याविषयी सांगायचं कसं, याचे व्हिडिओजच आपल्याला माहित नसतात. या आहेत डॉक्टर स्मिता शहा. डॉक्टर स्मिता शहा या पुण्याच्या आहेत. हाय, मेरा नाम डॉक्टर स्मिता शाह है। मैं पुणे की सीनियर ऑब्स्टेट्रिशियन और गायनेकोलॉजिस्ट हूँ। पिछले 25 साल से मेरा क्लिनिक पुणे के औंध एरिया में है। आज मैं आपसे कुछ इम्पॉर्टेंट इन्फॉर्मेशन शेयर करना चाहूँगी। इम्पॉर्टेंस ऑफ DHA इन प्रेगनेंसी एंड लैक्टेशन। DHA एक ऐसा मॉलिक्यूल है जो शरीर के लिए वाइटल है और ज़्यादातर दिमाग में पाया जाता है। DHA गर्भावस्था के दौरान और भी महत्वपूर्ण है क्योंकि दिमाग का 70% हिस्सा गर्भ में ही बन जाता है। जैसे कि आप देख रहे हैं, यहाँ बच्चे के डेवलपमेंट की स्टेजेस पूरे 9 महीने की दिखाई गई है। ये पहला महीना है, दूसरा महीना है, तीसरा महीना है। तीसरे महीने के एंड में बच्चे के ब्रेन का एनाटॉमिकल डेवलपमेंट हो चुका है। पूरे 9 महीने तक बच्चे को DHA प्लासेंटा द्वारा दिया जाता है। ये 4th मंथ, 5th मंथ और 6th मंथ का डेवलपमेंट है। यहाँ देखिए, आप प्लासेंटा देख सकते हैं, अम्बिलिकल कॉर्ड देख सकते हैं। अम्बिलिकल कॉर्ड बच्चे को प्लासेंटा से जोड़ता है और ये प्लासेंटा के द्वारा बच्चे को DHA मिलता है। 7th मंथ, 8th मंथ एंड 9th मंथ। एट द एंड ऑफ 9th मंथ 70% ऑफ द ब्रेन इज ऑलरेडी डेवलप्ड। DHA का महत्व यहीं पर खत्म नहीं होता। डिलीवरी के बाद भी बच्चे के ब्रेन का डेवलपमेंट पहले 2 साल तक 15% होता है। इस दौरान शिशु को DHA माँ के दूध द्वारा ही मिलता है। रिसर्च से ऐसा जाना गया है कि ज्यादातर भारतीय महिलाओं को सिर्फ 11 मिलीग्राम DHA रोजाना मिल पाता है, जो कि जरूरत से बहुत कम है। इसीलिए मैं स्ट्रांगली रेकमेंड करती हूँ कि हर गर्भवती महिला ने गर्भावस्था और स्तनपान के दौरान 400 मिलीग्राम DHA जरूर लेना चाहिए। पर ज्यादातर DHA सप्लीमेंट्स मछली से बने होने के कारण गर्भवती महिलाओं की नौशिया वॉमिटिंग की शिकायत बढ़ जाती है। भारत में बहुत सारी गर्भवती महिलाएं शाकाहारी होने के कारण ये नॉन वेजिटेरियन सोर्स का DHA नहीं ले पाती है। इसीलिए मेरा ये मानना है कि अगर हमें कोई वेजिटेरियन सोर्स का DHA सप्लीमेंटेशन मिल जाए तो हमारी गर्भवती महिलाएं गर्भावस्था और स्तनपान के दौरान ये सप्लीमेंटेशन लगातार और खुशी से लेती रहेगी। त्यांना गंमत काय की त्यांना माहित नव्हतं की शाकाहारी DHA उपलब्ध आहे, त्यामध्ये जर भेटलं तर घ्यायला पाहिजे शाकाहारी DHA. आणि हे काय झालं, थर्ड पार्टी कडून आपलं सांगणं झालं. आपण काही सांगत नाही, आपण डायरेक्टली डॉक्टर रेकमेंड करतायत. ज्या महिला स्त्रीरोग तज्ञ आहेत, ज्यांचा अनुभव 30-30 वर्ष, 20-20 वर्ष ज्यांची क्लिनिकल प्रॅक्टिस आहे, त्या स्वतः रेकमेंड करतायत. हे तुम्ही आम्ही रेकमेंड करत नाही. बऱ्याचदा गर्भवती महिलांना रेकमेंड करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते की त्यांच्या अगोदर कुठली औषधं सुरू आहेत, आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही डॉक्टरांना विचारू. तर मला डॉक्टरांना विचारायच्या अगोदर हे डॉक्टर काय म्हणतात ते पहा. आणि वेबसाईटवर असलेले हे व्हिडिओज आपण दाखवू शकतो, युट्यूबवर घेऊन जाऊ शकतो. हे सगळे व्हिडिओज युट्यूबला सुद्धा अवेलेबल आहेत किंवा आपल्या वेबसाईट वरून तुम्ही डायरेक्ट हे शेअर सुद्धा करू शकता गर्भवती मातांना, त्यांच्या पालकांना. आणि त्यामुळं काय होतं की मुलांचा मेंदूचा विकास 70% हा गर्भावस्थेमध्ये आणि नंतर डिलिव्हरी नंतर उरलेला 30%, 30%पैकी 15% पहिल्या 2 वर्षात आणि उरलेला 15% 2 वर्ष ते 6 वर्षा दरम्यान हा मेंदूचा विकास होत असतो. त्यावेळेस न्यूरॉन्स मध्ये जितक्या चांगल्या प्रकारे DHA असेल तितका चांगला विकास त्या बाळाचा होईल. त्यामुळं गर्भावस्थेमध्ये आईला द्यायचं आणि ज्यानंतर गर्भावस्थेनंतर आपण स्तनपान ज्यावेळेस करते माता, तेव्हा सुद्धा त्या आईला देत राहायचं. ज्यावेळेस आई स्तनपान करत असते त्यावेळेस आईला सुद्धा देत राहायचं. आणि नंतर बाळ ज्यावेळेस
हे कधी द्यायचं? एक ग्लास पाण्यासोबत जेव्हा केव्हा, जी एक वेळ सकाळ, दुपार, सायंकाळ एक वेळ ठरवून दर 24 तासाला आपण त्यांना द्यायचे. आणि DHA 200 असल्यामुळं पहिले DHA 400 ची आपली टॅबलेट होती, आता DHA 200 आहे. तर DHA 200 आपण दिवसातून एक कॅप्सूल दिवसातून 2दा आपण घ्यायचे. म्हणजे न्यूट्रिचार्ज DHA दिवसातून 2दा आपण त्यांना द्यायचं आहे. कधीपर्यंत? जेव्हापासून ते गर्भावस्थेसाठी तयार आहे तेव्हापासून, तर जोपर्यंत बाळ आईचं दूध पित आहे तोपर्यंत त्या आईला DHA द्यायचंय. आणि पहिल्या 2 वर्षामध्ये 15% विकास होत असल्यामुळं त्याला आपण त्याच्या भोजनामधून न्यूट्रिचार्ज DHA ट्विस्ट 50 मिलीग्रॅमची ही ट्विस्ट करायची टॅबलेट आहे, ज्याची फोडून त्याच्या भोजनामध्ये तो जो काही तांदळाची पेज खात असल, मुगाची डाळीचे पेज खात असल, किंवा जो कोणते आहार घेत असल त्या आहारामध्ये टाकून DHA त्या मुलाला आपण द्यायला हवं. आणि ते एकदम स्ट्रॉबेरीच्या स्वादमध्ये आहे, त्यामुळं आपण त्या बाळाला देऊ शकतो. आणि तुम्हाला माहित आहे की 2 वर्षानंतर ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू होतं. त्याची बोलण्याची प्रक्रिया सुरू होते, विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असते. अशा वेळेस जास्त पाथवे त्याच्या ब्रेन मध्ये बनत असतात आणि ब्रेन ऍक्टिव्ह झाल्यामुळं त्यावेळेस DHA ची जास्त गरज असते. आणि त्यामुळे आपण बघितलं की ब्रेन ऍक्टिव्हेशन सुद्धा DHA पाहिजे. त्यामुळं 2 वर्षापासून तर पुढे 2 कॅप्सूल त्याच्या आहारामध्ये आपण द्यायला पाहिजे. 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत. आणि 6 वर्षापासून पुढे आपण त्याला जास्त DHA देऊ शकतो. आणि सोबत न्यूट्रीच्या किट सुद्धा आपण 2 वर्षानंतर त्याला सुरू करू शकतो. आपण सुरुवातीला DHA फार थोड्या प्रमाणामध्ये न्यूट्रीच्या किट्स मध्ये टाकलं होतं. परंतु जसं रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम काम करायला लागली, तेव्हा लक्षात आलं की हे DHA बालकाला 2 वर्षानंतर दिल्यापेक्षा जर त्याच्या गर्भावस्थेपासूनच जर मिळालं तर आपण आणखीन जास्त ब्रेन ऍक्टिव्हेशन करू शकतो. म्हणून आपण नंतर न्यूट्रीच्या DHA घेतली. न्यूट्रीच्या DHA टॅबलेट काढली, जी आपण आईला द्यायला लागलो. त्यानंतर न्यूट्रीच्या DHA आपण कुणाला देऊ शकतो? आपण देऊ शकतो जे सिनियर सिटीजन आहेत. आपल्याकडं ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, बऱ्याचदा त्या लोकांना विस्मृती होते. त्यांचं मेंदू जो आहे तो हळूहळू त्यांच्या मेंदूमध्ये काही पेशी मृत व्हायला लागतात आणि असे माणसं त्यांची मेंदूची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. त्यांना सुद्धा आपण न्यूट्रीच्या DHA रेकमेंड करू शकतो. या तुम्हाला आणखी थोडस क्लिअर होईल. जे सिनियर झाले तर ज्यांना वेगवेगळे स्मृती संदर्भात आजार होऊ शकतात, अल्झायमर सारखे जे आजार होऊ शकतात, तर त्याची जोखीम सुद्धा 60% कमी होतो. जसं वय होतं तसतशी आपली स्मरणशक्ती कमी होते. आपल्याला वेळ, आपण कुठं आहोत हे लक्षात येत नाही आणि गोष्टी विसरायला लागतात. अशा वेळेस सिनियर सिटीजनला सुद्धा न्यूट्रीचार्ज DHA आपण सजेस्ट करू शकतो, सजेस्ट करायला पाहिजे. कारण की त्यांचा मेंदू जे आहे, तर बऱ्याचदा असं होतं की मेंदू त्या अल्झायमरचं तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्यावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. विस्मृतीचा आजार त्यांना लागायला लागतो. आणि न्यूट्रीच्या DHA हे लक्षात आलंय की त्याचं लक्ष शाळेमध्ये व्यवस्थित, त्यांची ध्यान एकाग्रता वाढते, त्यांची शिकायची, वाचायची आणि खास करून स्पेलिंग तयार करण्याचं कौशल्य सुधारलं जातं. IQ सुद्धा वाढतो. त्यांचं शाळेतलं प्रदर्शन वाढतंय. आणि काही जे मुलं जास्त अतिसक्रिय असतात, अनियंत्रित असतात, त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवल्या जाऊ शकतं. हे सगळे DHA चे फायदे आपण सांगायला. आणि मित्रांनो, ज्यावेळेस DHA कसं काम करतंय पाहण्यासाठी बऱ्याच अनुभव आले आणि एक पुस्तक 2008
2018ला माझ्या हाती लागलं ब्रेन रूल्स नावाचं. हे ब्रेन रूल्स नावाचं जॉन मेडिना यांनी लिहिलेलं पुस्तक. कारण की मेंदूवर वगैरे संशोधन करणारे बाहेरचे लोक आहेत. हे ब्रेन रूल्स नावाचं पुस्तक माझ्याकडे राहिलं आणि त्यांनी 12 मेंदूचे काही नियम सांगितले आणि हे पुस्तक 2018ला माझ्या वाचनात आलं. मी शिक्षक असल्यामुळं त्यांना असं की शाळेत घरी साठी चांगले कामाचे आणि मी शिक्षक असल्यामुळं शिक्षक हा एकमेव असा व्यवसाय आहे ज्यामध्ये माणूस जिवंत मेंदूवर 40-50 मेंदूवर काम करते. डॉक्टर तरी एकाच मेंदूवर काम करतो ज्याच्यावर काम करत असेल, ज्याचं ऑपरेशन करत असेल, परंतु शिक्षकांनी आपल्याला थोडा वर पाहायला पाहिजे की आपण जिवंत मेंदूवर काम करतो आणि 40-50 मेंदूवर काम करतो. तर अशा वेळेस आपल्याकडे चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे ब्रेन रूल्स पुस्तक वाचलं त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी एक सांगितलंय की आपल्याला माहिती कशी घ्यायची, माहितीचं रूपांतरण कसं करायचं आणि यामध्ये सुद्धा त्यांनी मेंदूच्या पोषणाविषयी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे या पुस्तकामध्ये. मेंदू कसं लक्षात ठेवतो, मेंदू कशा प्रकारे काम करतो, याचं काही युजर्स मॅन्युअल आपल्याकडे नाही ना. आपण कार घेतली, गाडी घेतली, कुकर मिक्सर घेतलं, घरामध्ये नवीन वस्तू घेतली की त्याच्यासोबत युजर्स मॅन्युअल येतं. या वस्तूचा यूज कसा करायचा त्याचं मॅन्युअल येतं. परंतु मेंदूकडून कसं काम करून घ्यायचं याचं युजर्स मॅन्युअल आपल्याकडे नाही. याचा कसा मेंदूला मेंदू नाही, आपला मेंदू आहे पण मेंदूला मेंदू नाही. त्या मेंदूकडून कसं काम करून घ्यायचं हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे सांगतं. आणि यामुळं एक गोष्ट याच्यात सांगितलेलं आहे की प्रत्येक मेंदूची जुळणी भिन्न आहे. प्रत्येक मेंदूची वायरिंग वेगवेगळी आहे आणि ही वायरिंगच डीएचए मध्ये. ही जी वायरिंग आहे एका न्यूरॉनची दुसऱ्या न्यूरॉन्सला ती डीएचए मध्ये. आणि मला हे पुस्तक वाचल्यानंतर मला खूप छान वाटलं की अरे आपण आपल्याकडे असे प्रोडक्ट्स आहेत जे परदेशामध्ये लोक संशोधन करून लिहित आहेत, ज्यावर आपण काम करतोय ते प्रोडक्ट आपल्याकडे आहे. आणि या पुस्तक वाचल्यानंतर मला न्यूट्रिचार्ज डीएचएचं आणखीन महत्व लक्षात आलं माझ्या. आणि म्हणून त्यानंतर मी खूप जवळचे जे पाहुणे होते, जवळचे मित्रमंडळी होते, त्यांना डीएचए विषयी सांगितलं की तुम्ही नंतर कोचिंग क्लास साठी लाखो रुपयाची फीस पे करणार आहात, तुम्ही शिफ्ट होणार आहात. तुम्हाला जर वाटलं की माझा मुलगा IIT झाला पाहिजे, तुम्ही कोट्याकडे जाणार आहात. तुम्हाला वाटलं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तुम्ही लातूर, नांदेड, आपल्याकडे जे आहे ते लातूर नांदेडकडे जास्त जात आहेत. विदर्भातले सगळे मंडळी जे आहेत ती नागपूरला जाते क्लासेस साठी, बरेचसे पुण्याला जात आहेत. तर तिथे पैसा खर्च करायच्या अगोदर जर आपण त्या योग्य वेळेत असू, म्हणजे आपले बालक लहान असतील तर तुम्ही त्यांना डीएचए जरूर द्या, जरूर द्या. त्यांची एकतर दृष्टी सुधारल आणि दुसरं त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट होईल. आणि तो डीएचए घेतल्यानंतर माझ्या जवळच्या पाहुण्यांमध्ये ज्यावेळेस मी न्यूट्रिच्या डीएचए दिलं त्यावेळेस त्यांचे मला व्हिडिओ यायला लागले की पहा तो कसं गाणं ऐकतोय, गाणं म्हणतोय, कसा डान्स करतोय, कशी त्याची नजर लवकर स्थिर झाली आहे. तर आपल्याकडे सुपर चाइल्ड जन्माला येऊ शकतं न्यूट्रिच्या डीएचएच्या माध्यमातून. ज्यांना ज्यांना मी न्यूट्रिच्या डीएचए सजेस्ट केलं, ज्यांनी न्यूट्रिच्या डीएचए सलग त्या गर्भवती महिलेला दिलं तर त्या महिलेने सुद्धा नंतर खूप तारीफ केली, सर एकदम छान प्रोडक्ट होतं, आम्हाला ते दिसतंय, त्याचे रिझल्ट आमच्या बालकामध्ये दिसतात, आमच्याकडे सुपर चाइल्ड जन्माला आलंय. आणि त्यामुळे मित्रांनो हे एकदम अतिशय मार्केटमध्ये अवेलेबल नसलेलं, जी गोष्ट लोकांना माहित नाही ती गोष्ट आपल्याला माहित झाली आहे. म्हणून जे सिनियर आहेत आता 50-55 वर्षानंतरचे दिनेश चौधरी सर फार छान सांगतात, तिथे मी डीएचए घेतो, मेरे को याददाश्त अच्छी रखनी है, मुझे जो है सारी याददाश्त अच्छी रखनी है, मुझे सारी चीजें याद रखनी है. ते न्यूट्रिचार्ज डीएचए. तर हे न्यूट्रिचार्ज डीएचए बरेच जण तुम्हाला डॉक्टरांना म्हणतात, म्हणून मुद्दाम म्हणलं की तुम्हाला हे व्हिडिओ दाखवा. हे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता. या व्हिडिओजनं न्यूट्रिचार्ज डीएचए चांगल्या प्रकारे सेल होते. आणि ज्या घरामध्ये एकदा न्यूट्रिचार्ज डीएचए गेलं सगळे प्रोडक्ट खूप सहज तिथे जाऊ शकतात. कारण की रिझल्ट लगेच तुम्हाला 9 महिन्यानंतर दिसणार असतात. 9 महिन्यानंतर त्यांना ते रिझल्ट ते लोकांना दाखवायला उत्सुक असतात.
मग इथं कुणी रेकमेंड केलं आहे का न्यूट्रिचार्ट डीएचए आणि त्यांच्याकडं काही जणांकडे रिझल्ट सुद्धा आले असतील, तर कृपया तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा, म्हणजे बाकीच्या लक्षात येईल की न्यूट्रिचार्ट डीएचए दिल्यानंतर काय रिझल्ट आले होते. कुणी आहे का असं ज्याने न्यूट्रिचार्ट डीएचए शेअर केलंय आणि त्यांच्याकडे रिझल्ट आले? कृपया हँड रेज करा, तुमचे अनुभव बाकीच्यांना ऐकू द्या, म्हणजे त्यांना लक्षात येईल की यस. दहातोंडे सरांनी, दहातोंडे सर अनम्यूट व्हा. गुरुदेव जयसेम. जारसेम. हा सर, डीएचए खूप साऱ्या लोकांना दिला, पण त्याच्यातले काही सिलेक्टेड जे रिझल्ट आलेले आहेत. हा, एक मुलगा होता सर, ज्याला डॉक्टरने सांगितलं की आता हे काही दुरुस्त होणार नाही, म्हणजे कमरेपासून त्याचे पाय एकदम कमजोर झाले होते. म्हणजे ते मुलगा जर उभा केला आपण, जवळपास 7-8 वर्षाचा मुलगा होता ते, आणि उभं जर केलं तर ते उभं नाही राहायचं सर, पडून जायचं. आधी उभं राहायचं, धावायचं, पळायचं, पण नंतर मग त्याचा तसा प्रॉब्लेम झाला होता. आणि हे उदाहरण आहे पहा धाराशिव जिल्ह्यातलं. तर त्याला आम्ही न्यूट्रिचॉर्ट किड्स 2 टाइम, सकाळ संध्याकाळ, आणि डीएचए ट्विस्ट हे 2 दिलं, तर त्याला 2 महिन्याचा रिझल्ट आला सर. ते पहिल्यासारखं धावायला लागलं. अरे बापरे, हे म्हणजे हे तर म्हणजे चमत्कारिक रिझल्ट आहे की त्यांचे चमत्कार ब्रेन, म्हणजे भयानक चमत्कार. हा, त्याचे जे ब्रेनची जी हानी झाली होती, मेंदूची हानी झाली, ती डायरेक्ट ती हानी भरून आली. आणि डीएचए 200 मी पण वापरतो सर. तुम्ही कशासाठी वापरता? कारण आपली टीम कुठं आहे, कोण कुठं आहे, लिडर कोणत्या लिडरची कोणती अचिव्हमेंट करायची हे आठवण राहिली पाहिजे आपल्याला. म्हणजे विस्मरण होऊ नये, स्मरण शक्ती मजबूत राहील. हो, नाही तर मी कोण होय असं म्हणायचं काम नाही पडलं पाहिजे. हा, काही स्वतःची स्मरण शक्ती चांगली राहण्यासाठी सुरेशजी स्वतः सुद्धा न्यूट्रिचार्ट डीएचए घेतात. आणि ते यासाठी घ्यायला पाहिजे की पुस्तकात दिले सुरेशजी की लोक शिकलेली माहितीतील 90% माहिती 30 दिवसात विसरून जातात. जर आपण ती माहिती लिहून ठेवली नाही तर एक सर्वसामान्य माणूस 30 दिवसामध्ये ती माहिती विसरून जातो. तर याचं मी एक उदाहरण देत असतो सर, म्हणजे पटकन लक्षात येते. हा, मीटिंग मध्ये मी विचारत असतो की परवाच्या दिवशी रात्री तुम्ही काय भाजी खाल्ली होती, पटकन सांगा. हा, परवाच्या दिवशी खाल्लेली भाजी आठवण नाही राहत सर, तर बाकीच्या गोष्टी कुठे आठवण राहतात. बिलकुल. हे जे आहे ना, तर हे तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट आणि तुमची स्मरण शक्ती चांगली ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये एक उदाहरण आमच्या एका मित्रांना सुरेशजी फार छान दिलं होतं. ते म्हणलं की एक 40 वर्षानंतर गेट टुगेदर झालं. गजाननजी 40 वर्षानंतर गेट टुगेदर झालं. 12वीच्या 40-45 वर्षानंतर. तोपर्यंत सगळे आजी आजोबा झाले होते. सगळे आजी आजोबा झाले होते. कोणी 65 झालं, कोणी 67 झालं, आणि त्यांचे गेट टुगेदर झालं. आणि मग एक आजोबा एक आजीला भेटले, सीमा आजीला भेटले, आणि त्या सीमा आजीला त्याने विचारलं की काय ग म्हणे सीमा, मला तू फार आवडायचीस, मी तुला जर विचारलं असतं तू माझ्याशी लग्न करणार का, तर तू माझ्यासोबत लग्न केलं असतं का? तर ती म्हणती अरे तू विचारायचं, मी केलं असतं तुझ्याशी लग्न. आता आजी आजोबा झाले 65 वर्ष वयाचे, आणि गेट टुगेदर संपतंय आणि ते घरी येतात, आपापल्या घरी पोहोचतात. नंतर हे जे आजोबा असतात तर हे घरी येतात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, तेव्हा जे ते विचार करतात की मी सीमाला विचारलं होतं तर ती हो म्हणली होती का नाही म्हणली होती, मला लक्षात येईना, कारण विस्मरण झालं, डीएचए घेतलेलं नव्हतं, विस्मरण झालं त्यांना. मग ते फोन करतात, फोन नंबरची देवाणघेवाण झाली, लँडलाईनचे फोन होते, फोन करतात. म्हणजे काय सीमा, तू मला, आपण भेटलो बोललो, मी तुला विचारलं होतं की त्या वेळेस जर मी तुला विचारलं असतं तू माझ्यासोबत लग्न करशील का, तर तू हो म्हणली होती का नाही म्हणणार होती हे मी विसरून गेलो, मला सांग. ती होती बरं झालं तू फोन केला, मी सुद्धा हे विसरून गेले होते की कोण मला विचारलं होतं लग्नाविषयी त्यावेळेस, आणि मी त्याला काय म्हणलं ते मी सुद्धा विसरून गेले होते. म्हणजे अशा अवस्था आपली होऊ नये, आपलं ब्रेन ऍक्टिव्ह राहावा म्हणून सिनियरनं सुद्धा न्यूट्रिचार्ट डीएचए घेतलं पाहिजे. आणि जे त्यांच्याकडे बालक आहेत, छोटे बालक आहेत, 2 वर्षाचे 6 वर्षाचे, 2 ते 6 मध्ये, ज्यांचा वाटतं त्यांना कालावधी निघून गेला, त्यांना सुद्धा तुम्ही न्यूट्रिचार्ट डीएचए द्या. आणि तुमचे घरी जर अभ्यास करणारे बालक असतील 10वी-12वीचे, त्यांना सुद्धा तुम्ही न्यूट्रिचार्ट डीएचए 200 बिनधास्त द्या. कारण की त्यांना जी त्यांची स्मरण शक्तीची आवश्यकता आहे, सप्लिमेंट हा विषय आपल्याकडं फारच दुर्लक्षित विषय
विषय आहे. तर तुम्ही जे 10वी-12वीचे मुलं कोचिंग क्लासला बाहेर ठेवले आहेत, क्लासेसची लाखो रुपये फीस आणि त्यापेक्षा जास्त हॉस्टेलची फीस जे सध्याचे मुलं देत आहेत त्यांना बाहेर आहेत त्यांना तुम्ही न्यूट्रीच्या डीएचे विषयी सांगा. यानं स्मरणशक्ती वाढते, यानं न्यूरॉनची कॅपॅसिटी वाढते. तुम्ही तुमच्या मुलांना हे द्या. हे ज्यावेळेस तुम्ही सजेस्ट करताल ना मित्रांनो, त्यावेळेस त्यांना लक्षात येईल की आपण जो खर्च करतोय तर आपण या गोष्टीवर सुद्धा खर्च केला पाहिजे. डेफिनेटली या गोष्टीवर सुद्धा आपण खर्च केला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येईल. बऱ्याचदा हे माहीतच नसते आणि मार्केट तुम्ही कंपॅरिझन पाहिलं तर न्यूट्रलाइट असो, न्यूट्रो असो, कुणाकडे 200 मिलीग्रॅम शाकाहारी डीएचे नाही. न्यूट्रो वाले त्याच्याकडे शाकाहारी आहे सिंथेटिक कॅप्सूल मध्ये, पण 74 मिलीग्रॅमच डीएचे आहे आणि न्यूट्रलाइट कडे नॉन व्हेज डीएचे आहे. आणि हे एकदम जर 2 वर्ष ते 6 वर्षामध्ये तुमच्याकडं बालक असेल तर त्याच्याकडं जगातलं सर्वोत्तम कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे. एकदम सर्वोत्तम कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे न्यूट्रीच्या डीएचे ट्विस्ट आणि न्यूट्रीच्या किड्स. प्री स्कूल मध्ये त्यांचे एकदम त्यांच्या डोळ्यांचा विकास असो, त्यांचं बघण्याची ऐकण्याची क्षमता असो, या सगळ्यामध्ये फरक पडतो, त्यामध्ये वृद्धी होते. त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला वृद्धी पाहायला मिळेल. शाळेत जाणाऱ्या मुलाचा आयक्यू आणि भाषिक कौशल्य मध्ये वृद्धी होते. त्यांना प्रश्नाची उत्तर चांगल्या प्रकारे ते लिहू शकतात, त्यांची एकाग्रता वाढते. न्यूट्रीचार्ज डीएचे आणि न्यूट्रीचार्ज किड्स हे दोन्हीचं कॉम्बिनेशन दिल्यानंतर मुलांच्या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये 100% फरक पडतो आणि त्यासाठी न्यूट्रीचार्ज किड्स हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. त्यामुळं न्यूट्रीचार्ज डीएचे 3 याचे कस्टमर आहेत. गर्भवती माता 1, बालक 6 वर्ष वयोगटातले 2 आणि सिनियर सिटीजन 3. या 3 प्रकारचे कस्टमर न्यूट्रीचार्ज डीएचे आहेत. त्यामुळं तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवा. आणि जे आपण आता जाणार आहोत मुंबईला, जवळपास सगळ्याचं रिझर्वेशन झालं असेल. 26 तारीख आपल्यासाठी रिझर्व आहे. 26 तारखेला आपल्या 10 ते 2 आणि सायंकाळी 1 असे 2 सेशन आहेत. बऱ्याच जणांचे पास बनले असतील आणि काही जणांचे बनलेले असतील, तर त्यांना काही अडचणीत असतील तर तुम्ही जरूर त्या विचारा, त्या सॉल्व्ह करू घ्या. बोला जयश्री ताई. नमस्ते सर, जय आरसीएम. बोला. मला हे विचारायचं होतं सर, माझ्या मुलासाठी तर मी सध्या न्यूट्रीचार्ज किट्स देते. तो 9 वर्षाचा आहे म्हणा आणि वेट जसं कमी आहे, 25 आहे त्याचं वेट. थोडा हे आहे पण तसा खूप ऍक्टिव्ह आहे तो. किट्स मुळे त्याचा विकनेस थोडा कमी होतोय. पण मला स्वतःला असं वाटते की त्याला जसं अभ्यासाच्या स्टडीजच्या बाबतीत खूप थोडं त्याला ते दिलं तर आहे यावेळेला. आणि ती समजा नीटचं वगैरे प्रिपरेशन करते, तर थोडस कसं त्याच्यासाठी थोडस स्मरणशक्तीसाठी आहे. स्मरणशक्तीसाठी तुम्ही न्यूट्रीच्या डीएचे देऊ शकता, बिलकुल द्यायला पाहिजे. तिला न्यूट्रीचार्ज वुमन्स देत आहे सध्या मी. सोबत न्यूट्रीच्या तिला जर पिरियड्स येत असते तर न्यूट्रीच्या वुमन द्या आणि सोबत न्यूट्रीच्या डीएचे जर दिलं तर अभ्यासामध्ये फरक पडतो. त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसतो. किती द्यायचं सर ते टॅबलेट? 2 का? 1 टॅबलेट आहे. 200 mg ची. बिलकुल द्या. अच्छा ठीक आहे सर, थँक्यू सर. बस एवढंच. प्रवीणजी बोला. सर सॉरी की मी व्हिडिओ चालू नाही करू शकत. माझा एक प्रश्न होता की मुंबईचं जे सेलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये दोघाला एंट्री आहे. आता आमचं जे झालं रजिस्ट्रेशन दोघाला झालं, पण मग तिथं 3 आपण दाखवतात पर्सन, तर काय दोघा व्यतिरिक्त परत तिसरा बी घेऊन जाऊ शकतो का आपण? नाही, 3 पर्सन म्हणजे तुम्हाला जी स्लिप येते ना, जी आपल्याकडं डाउनलोड केल्यानंतर खाली तुम्हाला शेक आणि ते ब्रेकफास्ट आणि शेक ते 2 दाखवतात. मग 2च आहे म्हणजे 2 माणसं आहे. आयला माणसाला उपाशी ठेवणार नाही म्हणून ते
न्यूट्रिजार डीएसए आणि न्यूट्रिजार व्यू यांचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे सर, आणि ते डोळ्यांसाठी खूप घ्यायला पाहिजे, कारण की डोळ्यांची सुरक्षा खूप चांगली करते. आपले रिझल्ट आहेत ते. न्यूट्रीच्या व्ह्यू सोबत सिनियर माणसाला जर न्यूट्रीच्या व्ह्यू सोबत रात्री न्यूट्रीच्या डीएचे जर घेतलं तर त्याला खूप छान रिझल्ट लवकर दिसतात. आमच्या घरी कंटिन्यू चालू आहे सर, आम्ही स्वतःच घेतो. आणि सर अजून एक विचारायचं होतं, परत मला डॅशबोर्डवर न्यूट्रीचार्ज वीर क्लब वीरांगना क्लबचा दिसतो, तर ते परत रिपीट मी करू का? 10,000 पी वाल्यांसाठी येते. आता तुम्ही परत एकदा त्याची हे करा, तुमचे रजिस्ट्रेशन करा. नाव बदलवू शकतो ना? मिसेसच्या नावावर तर माझ्या नावावर करतो मी आता. बिलकुल 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 करा. चालेल चालेल. आणि तुम्ही दोघं जण पण येत असता ना मुंबईला? हो हो, दोघे जण आहेत. ओके भेटूयात मुंबईमध्ये. ओके सर, थँक्यू. आणि काय नाशिक ओलांडल्याशिवाय आम्हाला मुंबईला जाताच येत नाही ना, त्यामुळे तर भारतजी बोला, तुम्हाला अनम्यूट करतोय. हो नमस्कार, जयरसिंग सर. आवाज येतोय बोला. हा, तर एक माझा एक प्रश्न असा आहे, 30 वर्षापूर्वी लहान मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे माझं स्वतःच. बर. तर हे उजव्या बाजूचं आहे. बर. तर आता सध्या काय झालंय, एवढ्या एक 6 महिन्यात शिर चॉकअप झाली. बर. एक सरा काढलाय डॉक्टरांकडं. तर त्याच्यावरती आपण ऑप्शन डीएच घेऊ शकतो ना? तुम्ही ते घेऊ शकता, परंतु तुम्ही एकदा त्याचा MRI किंवा सिटी स्कॅन तुम्हाला ज्या डॉक्टर कुठे ऑपरेशन कुठे केलं होतं तुम्ही? ऑपरेशन मुंबईला झालेलं आहे 30 वर्षापूर्वी. बर. आता तुम्ही कुठे राहतात? आता ज्या डॉक्टरांनी सांगितलं तर शिर चॉकअप झालेली, तिथं जिथं ऑपरेशन झालं तिथं शिर चॉकअप. बरं. तर म्हणजे शिरामधून तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. बर बर. तर बिलकुल तुम्ही काय करा, डॉक्टरांनी जो सल्ला दिलाय तो सल्ला फॉलो करा. सोबत त्यांना न्यूट्रीच्या डीएचे आपल्या पिकअप सेंटरवरून घेऊन जा. आम्हाला डॉक्टर साहेब मी हे कंटिन्यू करू का, मी घेतोय, तर त्यांच्या सल्ल्यानंच घ्या. कारण तुमचं ऑपरेशन झालं आहे ना, तुम्ही त्यांच्या यानं दुष्परिणाम तर काहीच होणार नाही, परंतु तुम्ही डॉक्टरांचा सल्ला म्हणजे तुम्हाला परत चांगलं वाटेल की असं डॉक्टर सुद्धा म्हणले घ्या. डॉक्टरांना दाखवा, डॉक्टर साहेब मी कंटिन्यू करू का, ते तुम्हाला निश्चित म्हणतील बिलकुल घ्या. चालेल चालेल चालेल, ओके. सध्या कोणाकडे मुंबईलाच गेले होते परत तुम्ही दाखवायला? एकदा चांगल्या जे मेंदूचे आहेत न्यूरोलॉजिस्टला दाखवा. हो. कारण की हे आपलं सॉफ्टवेअरचं काम आहे. हार्डवेअर मध्ये काही प्रॉब्लेम झाला का ते सॉफ्टवेअरचं काम आहे. तुम्ही न्यूरोलॉजिस्टला चांगल्या न्यूरोलॉजिस्टला परत एकदा दाखवा. काय फक्त ओपीडीची फीस जाते आपली, ते काही लगेच तुम्हाला काही ऍडमिट व्हा, काही ऑपरेशन काही म्हणणार नाही, पण तुम्ही सेकंड ओपिनियन चांगल्या न्यूरोलॉजिस्ट कडून जरूर घ्या. चालेल, ओके, धन्यवाद सर. सुरेशजी बोला. येस सर. आता डीएचए मुळे आपलं न्यूट्रिचार्ज किट्सचा विषय निघाला. तर 2 वर्ष ते 5 वर्षासाठी जे डोस आहे ते आपल्याला 10 ग्रामचा 1 चमच घ्यायचा आहे, आणि 5 वर्ष ते 13 वर्ष यांनी ते 2 टाइम घ्यायचा आहे. डीएचए ट्विस्ट पण आपण, नाही तर काय होते माहिती नसल्यामुळे ते 5 वर्षाच्या पुढचे एक चमच घ्यायले, एक चमच. आणि त्याचं असं असतं की महिनाभर डबा पुरवायचा. महिनाभर पुरवायचा, 2 डबे लागतील. आणि हे खर्च जे आहे ते कुरकुरे आणि चिप्सच्या खर्चात होते, त्याच्यामुळे खर्चाला घाबरायचं नाही. बिलकुल बिलकुल. आणि हे घेतल्यामुळे सॉरी आणि कुरकुरे आणि चिप्स खायची इच्छा सुद्धा कमी होते. कुरकुरे आणि चिप्स बिलकुल बंद करायचे, कारण यवतमाळला एका छोट्या मुलाचं ऑपरेशन झालं, त्याच्या पोटात प्लॅस्टिक निघालं, ते कुरकुरेचं होतं. हे पेपरला आलेली न्यूज आहे. बिलकुल बिलकुल. त्यामुळे कुरकुरेला तर 100% टाळा, आणि तेवढ्याच खर्चात आपलं न्यूट्रिचार्ज किड्स होते. आता झालंय काय की जसं थोडस रडायला लागला की त्याला लगेच 5 रुपयाचा चिप्सचा पुडा देणं हे सोपं काम वाटतं लोकांना. ढवळे सर, आम्ही फील्ड मध्ये असतो, जे गरीब लोक आहेत ते भूताला घाबरत नाही, ते फक्त बजेटाला घाबरतात. त्यांच्या बजेटात जर आणून दिलं तर ते कंटिन्यू करतात. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि याचे रिझल्ट ज्यावेळेस दिसतील ना त्यावेळेस लोक बिलकुल म्हणजे न्यूट्रीचार्ज किट्स, न्यूट्रीचार्ज डीएचए चे इतके जबरदस्त रिझल्ट आहेत. फक्त एकदा त्यांनी 3 महिने कंटिन्यू करावं. एकदा 3 महिने कंटिन्यू केल्यानंतर, देशमुख साहेब अनम्यूट व्हा.
हॅलो, नमस्कार. बोला. हा, ते डीएचए ट्विस्ट देताना एक वेळेस द्यायचं का कसं करायचं? हा, ती एक टॅबलेट आहे 50 मिलीग्रॅमची डीएचए ट्विस्टची. जर 2 वर्ष ते 6 वर्ष असेल तर एक द्या, आणि 6 वर्षापेक्षा जास्त असेल तर 2 टॅबलेट. ओके ओके ओके. पंकजी अनम्यूट व्हा. हा, पंकजीचा मला, हा बोला. पंकजी तुमचा आवाज येत नाही. त्यांना काही त्यांचा चुकून हँडल झाला असेल. देशमुख साहेब बोला. देशमुख साहेब अनम्यूट व्हा. त्याचा रेंजचा प्रॉब्लेम, त्याचा व्हिडिओ चालू करून राहिला. अनम्यूट होता येत नाही तुम्हाला, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. विकासराव. हा हॅलो सर. हा बोला. ते जे भारत सर म्हणत होते ना, हा, तर त्यांच्यासाठी माझं एकूण एक हे डॉक्टर माजिद म्हणून, नगरला डॉक्टर माजिद म्हणून आहेत. तर त्यांना हो, तर त्यांनी त्यांना दाखवलं तर खूप चांगलं आहे. हो, नगरमध्ये डॉक्टर माजिद म्हणून आहेत, झोपडी कॅन्टीनच्या मागे हॉस्पिटल आहे. खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांना चांगला सल्ला मिळेल त्यांच्याकडे 100%. बिलकुल बिलकुल. पहा बरं, तुम्ही चांगलं एक नाव सजेस्ट केलं, थँक्यू. की नाव कचरे साहेब बोला. जारशम सर, डीएचए 200 कधी घ्यायची, सकाळी का संध्याकाळी? हा, डीएचए 200 त्याचा असा निश्चित वेळ तुम्हाला, ज्यावेळेस ती गर्भवती स्त्रीला एरवी टॅबलेट सुरू असतात, तिच्या सोयीनं एक वेळ ठरवायची, त्या वेळेला दर 24 तासाला घ्यायचे. नाही नाही, आपल्याला पुरुषाला द्यायची सर. पुरुषाला त्याच्या सोयीने वेळ ठरवू द्या. फक्त एकदा वेळ ठरवली, समजा सकाळी ब्रेकफास्ट नंतर ठरवली तर ब्रेकफास्ट नंतर कंटिन्यू करा. रात्री झोपेनंतर ठरवली, खरं डीएचए रात्री घ्यायचं. खास करून सायंकाळच्या वेळी घेतलं तर ते हे होतं, ब्रेन मध्ये डिपॉझिट चांगल्या प्रकारे होतं. सायंकाळी घ्यायला चांगलं. आणि सर ट्विस्ट असं काही बंधन नाही सर, 6 वर्षापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतो? जास्त देऊ शकतो, काहीच बंधन नाही, असं काहीच बंधन नाही. अच्छा चालेल, धन्यवाद सर. तुम्ही दीदीसाठी विचारित असला तुमच्या. हो. त्यांना ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणलं की त्यांना वाटलं का आणखी ब्रेन ऍक्टिव्हेशन व्हायला पाहिजे. देविदाजी बोला. सर, सिनियर सिटीजनना एक सजेस्ट करायचे की 2 सजेस्ट करायचे? कुठले? आपलं डीएचए. गर्भवती महिलांना 2. हे पुरुषांना अल्झायमर एक सजेस्ट करायचे. थँक्यू. कारण की महिलांना, गर्भवती महिलांना 400 मिलीग्रॅम पाहिजे, पुरुषांना 200 मिलीग्रॅम पुरेसे होत आहे, जे आपल्या न्यूट्रिचार्ज डीएचए टॅबलेट मध्ये आहे, म्हणून एक म्हणतोय. गर्भवती मातांना आपण 400 मिलीग्रॅम म्हणून 2 सजेस्ट करतो. अर्चनाजी बोला. बरं, धन्यवाद. अनम्यूट व्हा, तुम्ही म्यूट आहात. हॅलो. बोला. सर, माझी पुतणी आहे, तिला मुलगी झाली, ती 6 महिन्याची झाली, पण तिला ना दूध नाहीये. काय त्यांना काय नाही? पुतणी आहे ना, तिला मुलगी, सीझरने डिलिव्हरी झाली, तिला मुलगी झाली. पण ती मुलगी आता 6 महिन्याची झाली, पण तिला म्हणजे त्या पुतणीला ना दूध नाहीये. हा, तर आता ती ज्या बाहेरून मग त्या बाळाला जे देत असतात दूध, डॉक्टरने पावडर वगैरे देतात ना, तर त्यामध्ये लॅक्टोजन वगैरे असतात. लॅक्टोजन 1, 2, 3 असं आहे ते लॅक्टोजनचं. तर त्यामध्ये तुम्ही डीएचए ट्विस्ट मिसळून देऊ शकता. ती त्या पुतणीला देता येईल? नाही नाही, त्या बाळालाच देता येईल का? हा, पुतणीला दूध जर घेत नसेल तर मग त्या पुतणीला देऊन उपयोग नाही ना, त्या बाळाला काही मिळणार नाही. आणि यामध्ये न्यूट्रिचार्ज डीएचए गर्भवती महिलांना दिल्यानंतर त्यांचा मूड स्विंग आणि त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. त्यांचे जे हार्मोनिकल्स इम्बॅलन्स आहे त्यामध्ये सुद्धा फरक पडतो. सुरेशजी बोला. गुरुदेव, आपले 2 मिनिटं जास्ती झाले, पण तरी बी 1 मिनिट मी घेऊ इच्छितो, कारण ज्यांची ते शिर दबली म्हणले ना सर, हो हो, ऑपरेशन झालं आणि शिर दबली म्हणजे ते डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच म्हणा त्यांना, पण सोबत गामा ओरिजिनल 3 टाइम चालू करतात, 2-2. तर शरीरातल्या पायाच्या, हो सर, ते डॉक्टरांना दाखवा, काही विषय नाही,
पण पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जेवढ्या बी नसा आहेत ते सगळ्या ब्लॉकेज निघते. कारण मला मणक्यात नस दबली असं सांगितलं होतं सर. हो. आता मणक्यात दबलेली नस तर याच्यापेक्षा खतरनाक आहे. हा. अजून एक सांगतो सर, गामाचा रिझल्ट, कारण न्यूट्रीचार्जच्या मीटिंगला आहे पण आपण आता सगळे एकच आहे. नाही बिलकुल बिलकुल बोला. मला डोळ्याजवळ एक मस आलं होतं सर, आणि चांगलं मोठं झालं होतं ते, म्हणजे असं हातात याचं. तर मला बाकी तर काही नाही वाटायचं, पण म्हणलं आता आपण लीडर आहे तर आपल्याला याचं ऑपरेशन भविष्यात करायचं काम पडू शकते 100%. तर ते माझं ते मस कुठे गेलं मलाच माहित नाही सर. एकदम क्लिअर गामा ओरिजिनलचा हा तुम्हाला रिझल्ट आला. गामा ओरिजिनल. हा खूप छान. नाही, आता माझा तर फुल डोस असते त्याच्यामुळे रिझल्ट कशाने येऊ शकते ते. आरजीनं तुमचं म्हणणं ऐकलं, त्याचा रिप्लाय सुद्धा आला सुरेशजी. बिलकुल सर, कारण कसं आहे त्याचा रिप्लाय सुद्धा आला चॅट बॉक्स मध्ये. हा हा हा. ओके ओके. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत जे म्हणतात ना आपण. हा बिलकुल, एकमेकाला मदत केली गेली पाहिजे. फक्त आपल्या, आणि ते समदुःखी असले की जर असं अजून हे होते. मी त्यांचा समदुःखी आहे. हा हा हा. ज्योतिजी बोला. अनम्यूट व्हा. सॉरी, अनम्यूट व्हा. जय आरसिम सर. जय आरसिम बोला. माझं हे क्वेश्चन होतं सर, माझ्या मुलीला मी रोज एक DHA 200 देते सर. हो. हा, तिला बरंच फरक पडला सर. तर 2 द्यायला पाहिजे की एकच द्यायला पाहिजे? नाही, एकच. दीर्घकाळ द्यायचं. 2 आपण गर्भवती महिलांना सजेस्ट करतो. तुमच्या मुलीला एकच द्यायचं. त्या दिवशी सेमिनारला पण आली होती वाटतं तुमची दीदी सोबत तुमच्या. हो, तिची जॉईनिंग पण केली सर. बरं 18 वर्ष पूर्ण झाले का? हो सर. बरं. ओके. धन्यवाद. आणि ती वरून गच्चीवरून पडली होती सर, जेव्हा छोटी होती, 3 वर्षाची होती तेव्हा. हा, तर मेंदूला मार लागला. थोडं सर. बिलकुल. हा, तर डेफिनेटली न्यूट्रीचार्ज DHA चे खूप छान रिझल्ट आपल्याला बाळामध्ये, मोठ्या वयाच्या बालकामध्ये आणि सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आणि ते रिझल्ट आपण वाढवू शकतो, जास्त लोकांपर्यंत डेफिनेट पोहोचू शकतो. तुम्हाला आणखीनही काही अडचण वाटल्यास, काही मुंबई प्रोग्राम विषयी सुद्धा जर तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर 9403035331. हा मी माझा व्हॉट्सअप नंबर चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकलाय. जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही हे करा. आणि मुंबईच्या प्रोग्रामचं रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः करा, तुमच्या टीमचं करून घ्या. जसं आपण न्यूट्रीचार्ज ह्युमन खरेदी करा म्हणून लोकांच्या मागे लागलो होतो, तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करा मुंबईला चला, असं आपल्याला करावं लागणार आहे. नाही तर बऱ्याच जणांना वाटतं की मी माझं टार्गेट पूर्ण केलंय, मला एंट्री मिळेल, पण तुम्ही येणार का नाही आम्हाला माहित पडल्याशिवाय आम्ही तुमचं कोट आणून ठेवणं, तुमचा जॅकेट आणून ठेवणं, तुमचा डबा आणून ठेवणं, तुमची खुर्ची रिझर्व करून ठेवणं आम्ही कशी करून ठेवणार? तुम्ही येणार आहात हे कळवा आम्हाला एकदा, किंवा हे येत आहेत. काय आपण मुळवाटी दिली तर ते त्यांना रिप्लाय सुद्धा येतोय, पोहोचतोय, कशी व्यवस्था करता येईल. भारतभरातून लोक येत आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांची गैरसोय होऊ नये एवढीच इच्छा माझी आहे, की जे महाराष्ट्रातून आपले माणसं येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये. कारण की महाराष्ट्रातून जे कोणी येईल ते मला पकडायला अगोदर, सर मला येतील देण्याचा, तुम्ही कशाला येतं? आणि इतके जण मला बेजार जर केलं, माझी बेजारी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. आपल्याला एकदा फोन करा, सर मला आपल्या टीम मधून किती लोक झालेत, काय झालेत, गोड बोलून तुम्ही अपलाईनची सुद्धा माहिती काढून घ्या. कारण बरेच अपलाईनला काय होतंय की त्यांना टार्गेट कम्प्लीट केलंय तर ते दुसऱ्या टार्गेटच्या मागे लागतात. तर माझं टार्गेट केल्याचे बेनिफिट घेण्यासाठी सुद्धा आपण अपलाईनला सुद्धा तुम्ही सांगा. हा, पंकजी अनम्यूट व्हा. हॅलो, हा सर आवाज येतोय बोला. हा सर, आपण महिलेला आणि लहान मुलाला दोन्हीला देऊ शकतो 2 वर्षापर्यंत? हा, नाही, जोपर्यंत दूध पितंय बालक तोपर्यंत आईलाच द्यायचंय. जेव्हा दूध पिणं बंद होईल त्यावेळेस आपण यांना द्यायचंय. जेव्हा दूध पिणं बंद होईल तेव्हाच बालकाला द्यायचंय. जोपर्यंत तोपर्यंत आईलाच द्यायचं. अच्छा, आणि मुलगी माझी 11वीला आहे मॅडम. हॅलो, हा, मुलगी 11वीला आहे माझी. तिला एक टॅबलेट द्यायची. त्यांना पण एक टॅबलेट द्यायची.
डेली. हो. ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही जरूर मला माझे संपर्क करा. काही अडचण असल्यास तर मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येतील. आणि मुंबईच्या प्रोग्राम विषयी काही शंका असल्यास तात्काळ फोन करा. म्हणजे मुंबईच्या प्रोग्राम विषयी काही शंका असतात, कारण की तो आता एकदम जवळ प्रोग्राम आला आहे आणि आपल्या टीम मधून सुद्धा कोणीही रजिस्ट्रेशन करायचं राहू नये. ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं आहे त्याच्या सगळ्या वस्तू, त्याची ट्रॉफी, त्याचे बॅच, त्याचं सर्टिफिकेट, त्याची मोदी जॅकेट, त्याचा कोट, त्यांचे शॅश सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेले पाहिजेत. त्यासाठी सगळे लीडर्स, असोसिएट बाहेर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि काही अडचण असल्यास मला फोन करा. माझा नंबर दिलाय. आपण सायंकाळी परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. जय आरसीएम. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.